आयुष्याचा अर्थ. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शहरात एकटेच राहिलेले दिनकरराव त्यांच्या बाल्कनीमध्ये बसून खालील गर्दीकडे पाहत होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता, पण मन मात्र कुठेतरी दूर भूतकाळात हरवले होते. तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस त्यांच्या मनात विचार आला. आयुष्यभर धावपळ केली, पण आज फोटो काढायलाही कोणी नाहीये. त्यांना आठवले त्यांचे वाढदिवस. घरभर मित्रमंडळी आणि नातेवाईक, हशा आणि गप्पांचा आवाज. आज मात्र शांतता होती, इतकी शांतता की ती कानात घुमत होती. ते स्वतःशीच पुटपुटले, नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही. त्यांच्या बाल्कनीमध्ये एका कुंडीत एक फूल उमलले होते. ते त्या फुलाकडे पाहत राहिले. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं किंवा स्मशानात. त्यांच्या मनात विचार आला, आयुष्याचा प्रवास किती अनपेक्षित असतो, नाही का? तेवढ्यात शेजारच्या बाल्कनीतून एक लहान मुलगी, आशा, त्यांच्याकडे हसली. तिच्या हातात एक कागदी विमान होते. तिचे हसू इतके निरागस होते की दिनकररावांनाही क्षणभर हसू आले. अचानक तिच्या हातातून ते विमान निसटले आणि दिनकररावांच्या बाल्कनीमध्ये पडले. आशाचा चेहरा लगेच हिरमुसला. दिनकररावांनी खाली वाकून ते विमान उचलले. ते थोडे गोंधळले, पण मग त्यांना एक गोष्ट आठवली. धडा तर लहान मुलाकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. त्यांना आठवले. त्यांनी त्या लहान मुलीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून त्यांना काहीतरी करण्याची इच्छा झाली. दिनकररावांनी ते विमान हातात घेतले आणि आकाशात उडवल्यासारखे केले. वूश असा आवाज केला. आशाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमलले. ती आनंदाने टाळ्या वाजवू लागली. तेवढ्यात आशाची आई बाल्कनीमध्ये आली. तिने दिनकररावांना पाहून स्मित केले आणि त्यांचे आभार मानले. दिनकररावांनी तिच्याशी काही शब्द बोलले आणि त्यांना जाणवले की ते इतके एकटे नाहीत. एका लहानशा कृतीने त्यांच्या मनातील एकाकीपणा दूर झाला होता. दुसऱ्या दिवशी आशा पुन्हा बाल्कनीमध्ये आली. तिने दिनकररावांसाठी एक चित्र काढले होते. त्यात एक वृद्ध माणूस आणि एक लहान मुलगी विमान घेऊन खेळत होते. दिनकररावांनी ते चित्र पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आता दिनकरराव दररोज बाल्कनीमध्ये बसतात, पण एकाकीपणाने नाही तर आनंदाने. त्यांना आयुष्याचा खरा अर्थ सापडला होता. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. त्यांना कळून चुकले की नाती जपण्यासाठी सेल्फीची गरज नसते. फक्त एक प्रेमळ हाक आणि एक निरागस हसू पुरेसे असते.